कम मेरिट स्कॉलरशिप ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे मुलं आहेत, म्हणजेच ज्यांचं उत्पन्न हे कमी आहे, ज्यांच्या पालकांचं उत्पन्न हे खूप कमी आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीच्या अशांसाठी ही स्कॉलरशिप असते. या स्कॉलरशिप संदर्भातील संपूर्ण माहिती म्हणजे परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम, या परीक्षेला कोण कोण बसू शकतं, पात्रता म्हणजेच पात्रता गुण किती आहेत, आणि तुम्हाला जर ही स्कॉलरशिप मिळवायची असेल तर किती मार्क पडले पाहिजेत, या सर्व गोष्टी आणि त्याच्यासोबतच आहे आणखी काही टिप्स सांगितल्या जाणार आहेत. ही स्कॉलरशिप म्हणजे दुर्बल घटकातील म्हणजे आर्थिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती गरीब आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खरी सुवर्णसंधी आहे. कारण 48,000 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. एवढी मोठी स्कॉलरशिप ही परीक्षा जर पास झालात तर तुम्हाला मिळू शकते. आणि फक्त 8वीच्या वर्गातील मुलांसाठीच ही परीक्षा आहे, हे पण महत्त्वाचं आहे. 7वीच्या वर्गातील मुलांनीसुद्धा आत्तापासूनच तयारी करणं गरजेचं आहे, त्यांना जर ही परीक्षा द्यायची असेल तर. चला तर मग आता आपण या परीक्षेची माहिती डिटेलमध्ये पाहू. बघा, पात्रता काय आहेत, पात्रता म्हणजे काय, तर ही परीक्षा कोण देऊ शकतं. ही परीक्षा देण्यासाठीच्या पात्रता आहेत शासकीय शाळेमधील विद्यार्थी, शासकीय म्हणजे शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या, शासनमान्य अनुदानित असतील तरी पण त्याच्यातले विद्यार्थी पण देऊ शकतात. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ज्या शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थीसुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. 8वीच्याच मुलांना फक्त ही परीक्षा आहे. त्यानंतर आणखी दुसरी खूपच महत्त्वाची जी अट आहे ती म्हणजे पालकांचे उत्पन्न म्हणजे आई आणि वडील या दोघांचं मिळून जे उत्पन्न आहे ते वार्षिक 1.5 लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे. किती पाहिजे? 1.5 लाख रुपयापेक्षा कमी जर उत्पन्न असेल तरच ही परीक्षा देता येते, नाहीतर देता येत नाही. आणि बाकीचे ज्या दुय्यम अटी आहेत ते म्हणजे 7वीच्या परीक्षेमध्ये 55% गुण मिळवणं. ही तर सोपी आहे, कारण एवढे मार्क जर पडले तरच तुम्ही ह्या स्कॉलरशिपमध्ये पास होऊ शकतात आणि त्याच्यामुळेच ही एक अट ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ही परीक्षा कोण देऊ शकत नाही म्हणजे अपात्र कोण आहेत की कोणते मुलं ही परीक्षा देण्यास पात्र नाहीत, तर विना अनुदानित शाळेमधील विद्यार्थी. त्याच्यानंतर केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जे विद्यार्थी शिकत असतील ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर शासकीय वसतिगृहाच्या ज्या सवलती असतात त्यांचा लाभ घेणारे जे विद्यार्थी असतील त्यांना पण ह्या परीक्षेमध्ये पात्र होता येत नाही आहे. आणि सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थीसुद्धा ही परीक्षा देऊ शकत नाहीत. बघा, ही पात्रता आता तुम्हाला समजलीच असेल. तुम्ही पात्र आहेत की नाहीत एकदा चेक करून घेऊ शकता किंवा तुमच्या शिक्षकांना विचारू शकता. आता दुसरा पुढचा मुद्दा, NMMS ही परीक्षा जी आहे त्या परीक्षेमध्ये 2 विषय असतात म्हणजे 2 पेपर असतात. विषय जास्त आहेत, पेपर 2 आहेत. तर पेपर 1 जो आहे त्याचं नाव आहे बौद्धिक क्षमता चाचणी. काय नाव आहे? बौद्धिक क्षमता चाचणी. बौद्धिक क्षमता चाचणी हा पेपर 90 गुणांसाठी आहे आणि प्रश्नसुद्धा याच्यामध्ये 90च असतात म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण आहे. आणि वेळसुद्धा बघा 1.5 तास म्हणजे 90 मिनिटेच वेळ पण आहे. याच्यामध्ये काही अपवाद आहेत की दृष्टी अपंग जे आहेत त्यांच्यासाठी 30 मिनिट जादा वेळ आहे, पण ते सगळ्यांसाठी लागू नाही. बघा, म्हणजे 90 मिनिट वेळ, 90 प्रश्न आणि 90 गुण हे समीकरण लक्षात ठेवा. आता हे परीक्षेची वेळ काय ते नंतर बदलू शकतं, त्याच्यामुळं ते काय आत्ता सध्या विचारात घ्यायची गरज नाही. दुसरा पेपर जो असतो तो असतो शालेय क्षमता चाचणी. त्याला म्हणायचं स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट हा पण 90 गुण, 90 प्रश्न आणि 1.5 तास म्हणजे 90 मिनिटे. असाच याचा पण पॅटर्न आहे. परीक्षेमध्ये 2च विषय आहेत. पहिला विषय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, हा विषय बौद्धिक क्षमता चाचणी. याच्यामध्ये जर तुम्ही जास्त मार्क मिळवू शकलात तर तुम्ही सहजासहजी या परीक्षेमध्ये पात्र होऊ शकतात, स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्र होऊ शकतात. आता बघा, ह्याच्यातला एक मुद्दा राहिला तो म्हणजे पात्रता गुण. पात्रता म्हणजे हे फक्त बेसिक गुण आहेत, म्हणजे पास कितीला आपण म्हणतो ना, पास कितीला तर 40% मार्क असले तर पास होणार, पण स्कॉलरशिप मिळेल का नाही सांगता येत नाही, ते जिल्ह्याच्या मेरिटवर अवलंबून असतं. आता बघा, परीक्षेचे विषय आपण बघितले, 2 पेपर बघितले. आता त्याच्यात विषय कोणते तर हे मॅट, पहिला पेपर जो आहे त्याला म्हणायचं मॅट. मॅट म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट. मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच बौद्धिक क्षमता चाचणी. ह्याच्यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आणि लेक्चरमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिली जाणार आहे विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळे इथं एवढं समजणार नाही तुम्हाला नक्की सिलेबस काय आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला समजावून सांगू. आणि हा दुसरा विषय जो आहे तो समजू शकतो. त्याचा जो सिलेबस आहे म्हणजे हा आहे सॅट, स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, शालेय क्षमता चाचणी. याच्यासाठी बघा खूपच महत्त्वाचं आहे हे की इयत्ता 7वी आणि 8वी ह्या 2 इयत्तांचा अभ्यासक्रम तुम्हाला तोंड पाठ करायचा आहे. म्हणजे पाठच करून टाकायचे त्याच्यामध्ये जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं, आणि समजून घ्यायचेत कन्सेप्ट आणि लक्षात ठेवायचेत. तरच तुम्हाला ह्या 2 वर्गांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांची उत्तरं देता येतील. विषय सगळे नाहीत, विषय
तुम्हाला 7वी 8वीला असलेले सर्व विषय या परीक्षेसाठी नाहीत, तर तीन तीन मुख्य विषय आहेत. तीन मुख्य म्हणजे कोणते बघा, सामान्य विज्ञान. पहिला विषय कोणता? सामान्य विज्ञान. याच्यामध्ये भौतिकशास्त्राचे 11 प्रश्न असतात, रसायनशास्त्राचे 11 आणि जीवशास्त्राचे 13. हे काय सगळ्यांचे सारखेच असल्यासारखे येतं. त्याच्यानंतर समाजशास्त्र. समाजशास्त्रामध्ये विषय असतात इतिहास 15 गुण, नागरिकशास्त्राचे 5 गुण आणि भूगोलाचे 15 गुण. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर विज्ञान महत्त्वाचे विषय आहेत. आणि गणित पण आहे 20 मार्काला, 7वी आणि 8वीचं गणित. अशा प्रकारे ह्या परीक्षेचं स्वरूप आहे. तर बघा, आता आपण स्वरूप पाहिलं. शिष्यवृत्ती किती मिळते, तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ही सुवर्णसंधी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीची ही एक सुवर्णसंधी आहे. कारण शिष्यवृत्ती 9वीपासून 12वीपर्यंत दर महिन्याला किती, तर 1000 रुपये असे एका वर्षाला 12,000, वार्षिक 12,000 रुपये मिळणार. आणि 4 वर्षाचे मिळून 48,000 रुपये तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्याच्यासाठी काही थोड्या अटी येतात. 9वी आणि 11वीमध्ये तुम्हाला कमीत कमी 55% मार्क पडले पाहिजेत. त्याच्यानंतर 10वीमध्ये तुम्हाला 60% मार्क पडले पाहिजेत. पण ह्या सोप्या अटी आहेत मित्रांनो, कारण ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क सहजासहजी आत्ता पडत असतील. तर याच्यानंतर पुढचा मुद्दा बघू. पुढचा मुद्दा काय आहे, तर याच्यातले काही की पॉईंट आहेत. की पॉईंट म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. काय आहेत ते बघू. बघा, की पॉईंट म्हणजे काय, परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारची आहे. म्हणजेच MCQ आहेत. MCQ म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे 4 पर्याय दिलेले असतात. एक प्रश्न दिलेला असतो आणि 4 पर्याय दिलेले असतात. 4 पैकी एक पर्याय बरोबर असतो. आपल्याला तो एक बरोबर पर्याय शोधायचा आहे आणि ते उत्तर टिक मार्क करायचं आहे. ज्यांनी 5वी स्कॉलरशिप दिलेली असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिलेली असतील त्यांना हे माहिती आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजे तुमचं उत्तर जर चुकलं तर फक्त तेवढ्या उत्तरापुरतेच मार्क कमी होतील. निगेटिव्ह मार्किंग जर असेल तर आणखी मायनस होतात मार्क. ते तुम्हाला आता सांगायची गरजच नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे इथं. परीक्षेसाठी ओन्ली ब्ल्यू पेन, ब्ल्यू आणि ब्लॅक बॉल पेन. ब्ल्यू किंवा ब्लॅक एवढे 2च पेन वापरू शकता तुम्ही. पेन्सिल तुम्हाला वापरता येणार नाही. पेन्सिलचा वापर करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. काही परीक्षेमध्ये पेन्सिलचा वापर केला जातो, पण या परीक्षेमध्ये पेन्सिलचा वापर करता येत नाही. आणखी काही मुद्दे महत्त्वाचे आहेत, ते पण स्पष्ट करून घेऊ. बघा, याच्यानंतर महत्त्वाचं आहे तर पात्रता गुण. मग असे सांगितले मी तुम्हाला की 40% आहेत. सर्वसाधारणपणे 40%. 40% म्हणजेच किती, तर 72 गुण. कितीपैकी 72 आहेत हे, तर 180 पैकी. कितीपैकी, 180 पैकी 72 आहेत. म्हणजे 180 पैकी 72 मार्क पडले की तुम्ही पात्र होणार आहेत. पण स्कॉलरशिप मिळणार नाही. स्कॉलरशिप कधी मिळणार आहे ते तुम्हाला मी सांगतो नंतर. आणि SC ST किंवा दिव्यांग जर असले तर फक्त 32%च गुण आवश्यक आहेत. 32% म्हणजे किती होतात, तर 58 गुण. बघा, आता ही पात्रता गुण झाली. पण आता तुम्हाला जर स्कॉलरशिपच मिळवायची असेल, ही 48,000ची स्कॉलरशिप तुम्हाला मिळवायची असेल, तर कट ऑफ मार्क असतात त्याचे. जिल्ह्यानुसार तो कट ऑफ वेगळा असतो आणि कास्ट किंवा कॅटेगरीनुसार वेगळा असतो. पण तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल आणि कोणत्याही कॅटेगरीमधून तुम्हाला ह्या परीक्षेसाठी सिलेक्ट जर व्हायचं असेल, तर तुम्हाला 110 जर मार्क मिळाले, 110 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर तुम्ही 100% डोळे झाकून तुमचा नंबर कोणत्याही जिल्ह्यामधल्या मेरिट यादीमध्ये तुम्हाला दिसणार आहे. कारण मी खूप साऱ्या मेरिट लिस्ट बघितल्यात आत्तापर्यंतच्या. तर 110 मार्क जर मिळाले तर 100% तुम्हाला स्कॉलरशिप मिळतेच. बघा, 110 मार्क मिळणं हे सुद्धा काही अवघड काम नाही आहे. हे परीक्षा सोपी आहे आणि कॉम्पिटिशन पण कमी आहे, कारण फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातीलच मुलं आहेत याच्यामध्ये. आता बघा, सर्वसाधारणपणे मेरिट किती लागतं बघा. फरक मेरिटचा इथं दिसेल की जास्तीत जास्त मेरिट किती लागतं, तर जनरल कॅटेगरीसाठी जास्तीत जास्त बघितलं तर 110. किती, जनरल कॅटेगरी म्हणजे सर्वसाधारण, ओपन म्हणा त्याला, तर 110 इथं कट ऑफ लागू शकतो की 110 मार्क जर तुम्हाला पडले आणि त्याच्यापेक्षा जास्त पडलेले असतील तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळू शकते. जर 110 जनरलचं असलं जास्तीत जास्त, तर OBCचं जास्तीत जास्त 95पर्यंतच कट ऑफ असतो. 95पेक्षा जास्त तुम्हाला मार्क पडले आणि तुम्ही OBCमध्ये असाल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप 100% मिळते. आणि SC ST मध्ये असेल तर 90. ही जास्तीत जास्त झाली. ह्याच्यापेक्षा खूप कमी मार्काचं कट ऑफ लागलेले आहेत बऱ्याच जिल्ह्यांचे. आता तुम्हाला ह्याच्यानंतरच्या स्लाईडमध्ये बघा, ह्याच्यानुसार सांगतो, जिल्ह्यानुसार सांगतो कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागलेला आहे आतापर्यंत. तर साधारणपणे आपण बघायला गेलो तर सर्वात जास्त कट ऑफ हा सातारा जिल्ह्याचा लागतो. साताऱ्याचा कट ऑफ हा नेहमी ओपनचा किंवा जनरलचा कट ऑफ हा 107-8 पर्यंत लागतो. 107-8 पर्यंत.
त्याच्याबरोबरच अहमदनगरचा पण कट ऑफ अशाच प्रकारे लागतो. हा जास्त कट ऑफ असणारे सातारा, अहमदनगर आणि कोल्हापूर हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला तुमचा स्कोअर हा 110-15च्या पुढं असेल तर सेफ स्कोअर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये असाल तर बीड जिल्ह्याचा कट ऑफ हा जनरलसाठी 100च्या आसपास राहतो. 100 मार्कापेक्षा जास्त मार्क असले तर तुम्ही 100% ह्या स्कॉलरशिपला पात्र ठरतात. असाच कट ऑफ बीडसारखाच पुण्याचा पण लागतो 100पर्यंतच. आणि आणखी काही जिल्हे आहेत, लातूर, याचा पण 100पर्यंतच कट ऑफ राहतो. त्याच्यानंतर तुम्ही जर मुंबई, बघा आता मुंबई हे खूप महत्त्वाचं आहे. मुंबई, नागपूर या जवळच्या जर जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर इकडच्या जिल्ह्यांचा कट ऑफ हा खूपच कमी, म्हणजे 80 मार्क तुम्हाला पडले तरी पण तुम्ही ओपनमध्ये असाल तरीसुद्धा तुम्ही ह्या परीक्षेमध्ये पात्र ठरताय. हे जिल्ह्यानुसार वेगळं आहे मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्ही जर मुंबईच्या परिसरातले जे जिल्हे आहेत आणि नागपूरच्या परिसरामधले म्हणजे विदर्भातले, तिथं खूप कमी मेरिट लागतं आणि खूप कमी मार्क असले तरी तिथले मुलं ह्या परीक्षेमध्ये ते पास होतात. बहुतेक करून तिथं ह्या परीक्षेला मुलं बसत नसतील असा अंदाज आहे जास्त, त्यामुळे एवढं मेरिट कमी येतं आहे. आता तुम्हाला आपल्या चॅनलविषयी सांगतो की हे चॅनल तयार केलेलं आहे आणि याच चॅनलवरती खूप सारे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, टू द पॉईंट मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हाला टॉपिक वाईज काय करायचं आहे, अभ्यास कोणता करायचा आहे, कोणता नाही करायचा, हे डिटेलमध्ये याचा स्टडी केलेला आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला 100% पात्र तुम्ही व्हाल ह्या परीक्षेमध्ये. याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन पण चालू करून ठेवा. ज्या वेळेस नवीन व्हिडिओ टाकला जाईल त्यावेळेस तो तुम्ही पाहून घ्यायचा आणि त्याच्यातला अभ्यास पूर्ण करायचा आहे. याचबरोबर आपण काही लेक्चर हे झूम ॲपद्वारे पण घेणार आहोत आणि झूम ॲपद्वारे जे लेक्चर आपण घेणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवर आपले 2 व्हॉट्सॲप ग्रुप असतील, मुलांचा एक आणि मुलींचा दुसरा, तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाचे PDF पाठवले जातील. या परीक्षेसाठी आवश्यक असणारं स्टडी मटेरियल त्या ग्रुपवरती पाठवलं जाणार आहे. त्याचबरोबर झूम मीटिंग जर असेल तर त्याचे तुम्हाला लिंक पाठवली जाईल व्हॉट्सॲप ग्रुपवर. त्याच्यासाठी हा जो नंबर आहे 7083999870 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करा म्हणून मेसेज पाठवायचा आहे, तुमचं नाव पाठवायचं आहे, तुमचा जिल्हा. त्याचबरोबर ज्या मुलांना नवोदय परीक्षा द्यायची आहे त्यांनी पण माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती मेसेज पाठवा. त्यांना नवोदयच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तुम्हाला नवोदयच्या संदर्भात जे काही स्टडी मटेरियल असेल ते तिथं पुरवलं जाणार आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर पुरवले जाणार आहेत, त्याच्यानंतर काही PDF फाईल्स पुरवले जातील ज्याचा तुम्ही सराव करू शकता आणि काही व्हिडिओ लेक्चर्स पुरवले जातील. अशा प्रकारे इतर 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिप या 2 स्कॉलरशिप देणाऱ्या मुलांनीसुद्धा व्हॉट्सॲप ग्रुपवरती जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला तिथून पण खूप सारं मटेरियल उपलब्ध करून दिले जाणार आहे. चला तर मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन चालू करून घ्या. याच्यानंतर दुसरा व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाठवण्यात येईल.